डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलमध्ये झाला गोळीबार। हिल्टनमधल्या व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट असोसिएशनच्या डिनर कार्यक्रमामध्ये गोळीबार, तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पत्नीसह सुखरूप काढलं बाहेर। हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची माहिती। कोल थॉमस एलन असं हल्लेखोराचं नाव। गोळीबारानंतर हल्लेखोराला अटक। इराणमधील शहीदांच्या पोस्टरवर इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांचे फोटो, तर इराणच्या मशहद शहरामध्ये लागले शहीदांचं पोस्टर। भारतामध्ये उष्णतेचा कहर। जगातील 100 पैकी 92 सर्वात अधिक उष्ण शहरं भारतामध्ये। उष्ण शहरांमध्ये भारताचा रेकॉर्ड। राज्यामध्ये उष्माचा आगडोंब। विदर्भात पारा 45 अंशांवर। अकोल्यामध्ये सगळ्यात जास्त तापमान। उर्वरित राज्यामध्ये पारा 40 अंशांच्या वर। सिंधुदुर्ग किनारपट्टीवर तसंच महाबळेश्वरच्या पाचगणीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल। प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची गर्दी। वातावरणातल्या बदलांचा अनुभव घेत आहेत प्रेक्षक। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये नवीन घडामोड समोर। आणखी एका पीडितेची अन्याय झाल्याची एसआयटीला माहिती। इच्छेविरुद्ध आरोपी अयाननं स्पर्श केल्याचं पीडितेचं म्हणणं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची करण्यात आली पाहणी। मिसिंग लिंकमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल। अपघात सुद्धा टळतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। कोलकात्यात अरविंद केजरीवालांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा। मोदी प्रामाणिकपणे निवडणूक जिंकू शकत नाहीत, त्यांना ईडी सीबीआय मदतीला लागतातच, केजरीवालांचा निशाणा। भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 7व्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा अर्ज। भोंदू खरातला उद्या पुन्हा करणार कोर्टात हजर। शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।